सॉरी जरा हळू चालवा हळू चालवा. हो दादा फास्ट चालवा. नाही नाही हळू हळू चालवा हळू चालवा. अहो काय चालवलं तुम्ही? हळू बस. एक काम करत नाही, दोघं ठरवा अगोदर काय करायचं ते. हळू चालवायची फास्ट चालवायची. हो दादा फास्ट चालवा, ऑलरेडी उशीर झालाय. हळू चालवा. अगं फास्ट काय चालवा, इकडे कुठेतरी ऍक्सिडेंट वगैरे व्हायचा. हळू चालवा. नाही रे, ह्यांना सवय असते. हो दादा तुम्ही चालवा, आणि उशीर झाला ना तर घारतोंडे सर माझा जीव घेतील. काही बोलणार नाही ते घारतोंड नाही. मी आहे तुमच्या बरोबर, काही बोलणार नाही ते. न बोलायला तू काही बॉस आहेस? ते बघ तू पण एम्प्लॉई आहेस माझ्यासारखा, ते तुलाही ओरडतील. अहो दादा तुम्ही याचं नका ऐकू, तुम्ही फास्ट चालवा. नाही नाही प्लीज हळू हळू चालवा. हे बघा तुम्हाला लवकर पोहोचायचं ना तर मध्ये काय बोलू नका. मी माझ्या दिमागानं गाडी चालवते. हळू फास्ट. अहो चक्कर यायला लागली मला. अरे काय करतोय तू? इथे पकड, असं पकड. हा असं रिक्षात पहिल्यांदा बसल्यासारखा का वागतोय? तुला ना सरांनी लाडवून ठेवलं, तू त्यांच्या कारने ट्रॅव्हल करतो ना, म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रॅव्हल करायची सवय गेली तुझी. तुम्ही फास्ट चालवा, रिक्षा हळू होणार नाही. दादा फास्ट चालवा. तर ते बँकेतली माणसं पण नाही आली. हो का? पण मग ते परांजपे वकील ते काय म्हणाले? प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना तुझा? तुला काही मदत लागली तर सांग. 30 लाख रुपयाची गरज आहे, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. देतोस का? एवढा सिरियस का झाला? गंमत केली. आय नो अमाऊंट मोठी आहे. परांजपे प्रयत्न करताय, बघू काय होतं. अहो दादा तुम्ही फास्ट चालवा. हळूहळू बस. मला वाटतं आता येईलच आमचं ऑफिस. हो पण फास्ट चालवा. देवा थँक्यू. वन पीस पोचवल्याबद्दल. आई 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 आई. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. नेहा 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 काय झालं? आलात तुम्ही दोघं? पण तू काय इतकी खुश दिसतेस? दिसते मी सुपर खुश आहे. थँक्यू 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 सो मच यश. तू ना तू तू कमाल आहेस यार. तू तू बेस्ट आहेस. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी बेस्ट आहे की? सॉरी 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 सॉरी. म्हणजे तू चांगलं आहेस आणि सर बेस्ट है. हाँ. उन्होंने आज मेरे इस हाथ से घास खाया है. हाँ म्हणजे इसी हाथों से मैंने उन्हें आज खिलाया. आता मी सरांना रोज भरवणार. अरे वाह. नाही नाही, या हातांनी मी सरांना भरवलंय ना, तर हा हात मी नाही मिळवू शकत. बाय द वे थँक्यू यश. अच्छा यश, मी तुझ्यासाठी डेस्कवर डबा ठेवून गेले होते. माझा डबा कुठे? डबा ना ते मी नेहा, यश, मिस नेहा, घड्यात वाजलेत किती तुमच्या? सर तुमचं घड्याळ बिघडलंय का? उगाच आगाऊपणा करू नका. यांच्याशी बोलतोय मी. हे पहा, ऑफिसची एक शिस्त आहे आणि ती सगळ्यांनी पाळलीच पाहिजे. सॉरी सर, ते काय झालं? काहीही झालं तरी ऑफिसला वेळेतच आलं पाहिजे. अरे ऑफिस आहे की धर्मशाळा? कधी या कधी जा. मला सांगा, लंच टाइम होऊन किती वेळ झाला? किती वेळ झाला सांगा यायला, किती वेळ झाला? हा काय रे समीर, पटकन बाहेर ये आणि मला सोडव. म्हणजे कुठे येऊ, कशातून सोडू? सोडणार नाही. आज स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे मी तुमच्या विरुद्ध. सर हो, पण ती सॉरी म्हणते ना तुम्हाला. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. तुमच्याशी बोलत नाहीये मी. अरे मी इथेच आहे ऑफिस मध्ये. ताबडतोब बाहेर समीर आहे, नीड यू यार. हा बरं बरं ठीक आहे, 5 मिनिटात आलो. थांब. 5 मिनिट होऊ दे, 10 मिनिट होऊ दे, नाही तर 15 मिनिट होऊ दे. उशीर हा उशीर असतो. हे बघा मी स्नेहा, ते मला काहीही माहित नाही. घारतोंडे, तुम्ही आता चक्क मला नावाने हाक मारताय. अहो बॉस आहे मी तुमचा. आणि मी बॉस आहे तुमचा. मी नावाने हाक मारतोय तुम्हाला.
सॉरी सर, मी येतच होतो. मला अकाउंटची फाईल हवी. आणतो आणतो. अगर प्यार है तो पलट 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 पलट. सर ती सोमयांची मीटिंग आहे आपली. हो ओ ओ ओ राईट. निघूया. हा मी गाडी तयार करायला सांगतो सर. शेफाली काय कुठल्या तून देतेस? माझा डबा कुठे? तुझा डबा ना देते ना. अगं मग दे ना. तो सध्या माझ्याकडे नाहीये. मग कुठे? बॉसकडे. काय? माझा डबा बॉसकडे? बॉसकडे कसा गेला? अगं त्याचं कसं झालं ना की तू दिलेली भाजी बॉसना खूप आवडली आणि मग त्यातली थोडी भाजी उरली. मग ते म्हणाले उरलेली भाजी मी नंतर खातो, राहू दे डबा माझ्याकडे. आता तुला तर माहितीये ना मी त्यांना नाही कसं म्हणणार. वेडी आहेस का तू थोडी? तू माझा डबा त्यांना का दिला? आता तू दिला ना, तूच जाऊन घेऊन. मला काय माहित नाही, मला माझा डबा हवा. काही एवढी का चिडतेस? देते उद्या तुझा डबा मागू. एकतर त्या यशनी पण अजून माझा डबा दिला नाही. अरे बॉस, सोमय्या बरोबर मीटिंग कधी ठरली? मला माहितही नाही. आपल्या शेड्यूल मध्ये प्लॅन नाही ती. काही मीटिंग वगैरे काही नाहीये. मग काय उगाच? अरे ऍक्च्युली ऑफिस मध्ये थांबलो असतो ना तर नेहा सतत डब्याबद्दल विचारत राहील, म्हणून सटकलोय मी तिकडे. म्हणजे आता लंचला मी तिने दिलेला डबा घेऊन गेलो होतो. तो डबा मी चुकून तिथेच विसरलो. तो डबा आजोबा घेऊन गेले आणि जाताना मला दाखवलं पण. शोभतं का त्यांना हे सगळं? हे आजोबांनी केलं? मग अरे क्या बात आहे जग्गू, मजा आली मला फार. ते पण खरं सांगेल, मी जे तिला डबेवाली नाव दिलं ते परफेक्ट आहे ना. पण यशवर्धन चौधरी, आज तुम्ही एका डबेवालीला घाबरून ऑफिस मधून सटकलाय. हे बघ, घाबरलो वगैरे नाहीये मी, पण पण काय? पण काय? अरे अरे हा डबा नाही, हा डबा त्या शेफालीचा आहे. अरे तुला सांगतो यश, इतकं डोकं खाते ती, पण काय चव आहे माहिती हाताला. हो, अरे तिने आज भाजी आणली होती अप्रतिम. हॅलो, हा डबा पण नेहाचा आहे आणि ती भाजी पण नेहाने केली होती. ओके. हो हा. तरीच मी म्हटलं, कारण त्या शेफालीकडे बघून असं वाटतच नाही की तिच्या हाताला इतकी चांगली चव असेल. चला डबा दे. नाही डबा नाही, हा डबा शेफालीचा मी तुला देणार नाही. समीर डबा दे नाही तर नेहा जीव घेईल रे माझा. डबा दे. मग कबूल कर की तू घाबरतो. तू वेडा आहेस का? डबा दे. मिनिट बघ आता. ऐका यशवर्धन चौधरी देशा परदेशात व्यवसाय करतात करोडोंचा, डबेवालीला घाबरतायत. तू वेडा आहेस? तू काय करतोय? तू डबा दे मला. समीर देणार नाही म्हणलं. यश मी डबा दे. डबा दे. यश मी डबा देणार नाही. नाही म्हणलं. नाही द्या. समीर डबा दे. नाही देणार. नाही देणार. तेलाचा डाग पडेल शर्टला. आजोबा, अरे तू त्या हॉटेलमध्ये आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीला बघून पळत आहे. काकू नाराज झाले असतात.
तू काय समजूत काढायला आलास तिची? हो, अच्छा, तिकडूनही पळ काढला का? जग्गू, आज आपला हा यश सगळीकडून पळच काढतोय. बरं झालं तू आलास. मला एक महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. हे पुस्तक जे मी वाचतो ना त्या आजोबा तो डबा द्या ना. कुठला डबा? कसला डबा? समीर मला सांगा कुठल्या डब्याबद्दल बोलतोय? नाही हो, असं काय करताय तुम्ही? जो हॉटेलमधनं घेऊन निघालात ना डबा, मला असं असं करून दाखवला, तो डबा द्या ना. अरे जग्गू, बात को समझो. समझ रे वाल्या डबे वालीचा डबा. समझ रे वाली. तो डबा नाही का जो तुम्ही फॅमिली लंच टाइमच्या वेळेला तिथनं घेऊन निघाला, तसा हा म्हणतोय तो डबा. शकतो. अरे कट काय केलं तू? फोन कट काय केलास? माझ्यासमोर घे फोन. आला आला, परत परत घे आता फोन. घे घे. ऐक, कुठं चाललास? माझ्यासमोर घे आणि स्पीकरवर टाक. टाक. आजोबा माझा पर्सनल कॉल आहे. पर्सनल कॉल? आपण असताना प्रत्येक गोष्टीत काय मस्करी सुचते तुला? यश, फोन घे. हॅलो हॅलो यश, अरे कुठेस तू? कधीपासून फोन करतेय तुला? मगाशी समीर सरांना पण तुला विचारलं माझा डबा कुठे, तू काही सांगितल्याशिवाय निघून गेलास. कुठे माझा डबा? आणि त्या मॅड शेफालीने पण माझा डबा समीर सरांना दिला आणि समीर सर पण माझा डबा घेऊन गेले. मला नाही माहिती, मला माझा डबा हवाय बस. हा ऐकलत ना? आता तरी सांगा ना डबा कुठे आहे? कुठल्या डब्याविषयी बोलतोस मला कळत नाहीये यश. काय कुठल्या डब्याविषयी बोलतोस तू? बरं जाऊ द्या, तुम्ही काय ऐकणार नाही. पण मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं. लग्नाविषयीच बोलतोयस ना? मग बोल ना, मी तर कधी तयार आहे. बोल. आजोबा कामाचं बोलायचंय. अच्छा, कामाचं. बरं बोल. आपल्या मुंबईच्या ब्रांचमध्ये जर का कोणाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर आपण देऊ शकतो. नक्की देऊ शकतो, का नाही देऊ शकत? तो आपल्यासाठी काम करतो, आपण त्याला मदत केलीच पाहिजे त्याच्या अडचणीच्या वेळेला. हो, पण सॅलरीपेक्षा जर का ती रक्कम जास्त असेल आणि जर का आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन मदत करावी लागणार असेल तर? हे बघ यश, आपण एखाद्याला आपलं म्हटलं ना की त्याला मदत ही करणं भागच आहे. पण हे विसरू नकोस की आपण बिझनेस करतोय, त्यामुळे फायदा आणि तोटा याचा समतोल विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. तस तू हुशार आहेस. काय करायचं कसं करायचं हे तुला मी सांगायची गरज नाही. चल आपण एक डाव टाकूया. ये चला. यश आणि शेफाली ना दोघे मॅड, दोघांनी माझे डबे हरवले आणि आता दोघांनाही सापडत नाही. इतका राग येतो ना मला दोघांचा. आई, तुझ्याकडे डबे असतील तर तू माझा डबा घेऊन जा. तसं नाही ग बाळा, तू नुसता डबा नसतो तर प्रत्येक डब्याच्या मागे त्याच्या आठवणी असतात. तुला नाही कळणार, तू लहानच अजून. चल पटकन आवर, इंजेक्शन पण द्यायचंय. बंडू काका काकू वाट बघताय. चल लवकर. अरे देवा, आता हे परत डब्याबद्दल विचारणार. हॅलो हॅलो फ्रेंड,
डबा मिळाला का? फ्रेंड, थँक गॉड तू आहेस. नाही ग, नाही सापडला डबा. काय करू? तू शोध ना. एकदा काय झालं होतं, मी ना शाळेत डबा विसरले होते. बंद होती शाळा. आईने बंद झालेली शाळा उघडायला लावली. जेव्हा डबा मिळाला ना तेव्हा आम्ही तिकडून निघालो. आई तशी चांगली आहे, पण कधी कधी खूप डेंजर आहे. ती नाही सोडणार तुला डबा घेतल्याशिवाय. ठीक आहे मम्मी, आज आणतो डबा. थँक्स फ्रेंड. बाय. बाय. JYC इंटरनॅशनलचे सर्वे सर्वा यशवर्धन चौधरी, ज्यांना शेअर मार्केट शिवाय दुसरं काही माहित नाही, आज ते ह्या मार्केटमध्ये आलेत. वाव, कोण आहे ते मुलगी जिने यशवर्धन चौधरी यांच्यावरती ही वेळ आणली? किती बोलतोस रे तू समीर? मला गप्पच कर तू. समज रे, वालीसाठी एवढा आटापिटा. भावना समजून घे. चल मला आता काय, जरा डब्बे दिखाइए. ये वाले. अरे ये नाही रे बाबा. किती बोलतोस तू? तोंड नाही दुखत तुझं? नहीं ये नहीं, वो टिफिन बॉक्स. हा घे ना, हा चांगला आहे, घेऊन टाक. नहीं रे, नहीं ये नहीं, वो नहीं आपके पास स्टील का थोड़ा सा चपटा, दोनों साइड से ऐसे, यू नो, वो नहीं है? नहीं वो नहीं है. देखिए ना जरा अंदर कहीं. नहीं है, माल ही नहीं है वो. अच्छा वा, चल. थँक यू. हा डबा चांगला आहे ना? अरे डब्यासारखा डबा आहे हा, देऊन टाक ना. एक्झॅक्टली तसा डबा कशाला हवाय आपल्याला? हा, बोला टिफिन बॉक्स आहे का तुमच्याकडे? जर दाखवा ना. साहेब, नेमका कशा प्रकारचा टिफिन बॉक्स हवा? म्हणजे गोल, उभा? ते, अरे तुझ्याकडे सेम टू सेम आहे ना तसा डबा. सांग ना त्यांना कसा हवा तो. अहो तो नाही का, चपटा असतो असा स्टीलचा, म्हणजे ते दोन्ही बाजूनी उघडतं, त्याच्यामध्ये आत एक छोटी डबी ठेवता येते. सॉरी साहेब, आमच्याकडे तर तसा डबा नाही. पण तुम्ही गावदेवी मार्केटला गेले ना तर तुम्हाला नक्की मिळेल. गावदेवी? हा. थँक्यू. नक्की मिळेल ना? हा, नक्की मिळेल. थँक्यू. चल 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 चल. पाय दुखतायत. यश, अरे का सकाळी सकाळी पायपीट करायला लावतोस मला? अरे दे ना डब्यासारखा डबा दुसरा कुठला यार. कुठे शोधायचं अरे ते दुकान? सापडेल. पण डबा घेतल्याशिवाय मी काय जाणार नाही. इतके कष्ट कधी मित्रासाठी घेतलेस का तू? पाय दुखतायत ना रे. थँक गॉड डबा मिळाला.
नेहा, काल तू इतकं बोललीस ना मला, आज तुझी बोलतीच बंद होते की नाही ते बघ.